गोवा, माय गोवा, विल यू बी माईन 10 years hence, 20 years hence. मराठी आमचीच भाषा, ती तुका येवकूच जाय म्हणून आमकां मराठी शिकयले. कोंकणी तर सगळ्यांचीच भाषा, आमी ती उलयता आनी आमकां ती येता. थोडक्यान ह्या सगळ्याचो एक कन्फ्युज्ड असो विचार गोंयकारांच्या मनात निर्माण जालो अशें म्हाका दिसता. वी बिकेम अ सेपरेट युनियन टेरिटरी. आमी एक आमची भाशा म्हणून स्विकारली, स्टेटहूड आमकां मेळ्ळी. परंतु आजही आमच्या समोर हे प्रश्न तसेच ताजे उबे आसात. कन्फ्युजन काही सोंपना. फायदो असो की एक हड्डे मातशे अशें बरें वयर चडटा की हय आमी वेगळे मरे, आमी तांच्या परस वेगळे मरे. आणि हो वेगळेपणाची भावना जशी भाशेंतल्यान येता, रिजनांतल्यान येता, तशीच ती आमच्या धर्मांतल्यान येता, आमच्या जातींतल्यानय येता. आमच्या वेगवेगळे जे घटक आसात प्रदेशांत, गावडा आसात, कुणबी आसात, आदिवासी आसात, धनगर आसात, त्या प्रत्येकाकय दिसता आमी तुमच्या परस कमी कशे. वी हॅव इक्वल रायट्स ऑर आवर रायट्स आर मोर दॅन युअर्स. हो एक संघर्ष आमच्या जिवनात निर्माण जाता. जो कूळ जमनीचो मालक जालो, कसेल त्याची जमीन, लँड टू द टिलर ह्या नेमाखाली, तो ती विकूंक शकना. अशें आसून सुद्धा तो अशे तरेन एक वेगळी वाट काडटा. एकेकाळचे कूळ आणि मालक भाटकार वेर एडवर्सरीज, झगडटाले एकमेका विरुद्ध. आज ते दोन्ही हात मेळवणी करतात की आज भाटकार आपल्या कुळाचेर केस घालता, तो मूळ मालक आज केस फायल करतात त्या कुळाच्या विरुद्ध की हे सगळें चुकून जाला. तो नेगेटिव्ह डेक्लरेशन मागता आणि ज्या कुळाचे आई वडील ज्यांनी घाम गाळ्ळो, रक्त दिले सुद्धा आपल्या ती भूमी राखून दवरची म्हणून, ते आणि ते दोघे एक जातात. आणि हे नेगेटिव्ह डेक्लरेशन सर्रास मेळपाक लागला. सो हू इज सेलिंग ओवर? जमीन विकपाक, गोंय विकपाक कोण फुडें चल्ल्यात? हो खरोखरच काळीज पिळवटून उडयणारो प्रश्न म्हज्या सारक्याच्या मनान निर्माण जाता. सो गोवा, माय गोवा, विल यू बी माईन 10 years hence, 20 years hence. इफ नॉट, गोंयकारांनो तुम्ही आमी खंय आसतले? हो असो आर्त उलो हाक संपूर्ण गोंयकारांक मारींची म्हाका दिसता. लेट अस गेट टुगेदर. एक नव्या प्रकारचे एजिटेशन आणि हक्क आमकां हे अबाधित राखचो प्रयत्न करचो पडटलो. ना जाल्यार गोवा हॅज ऑलरेडी गॉन, इट विल बी फर्दर गॉन, अँड गोवा गो, गोवा गो अशें जे म्हणटा ते प्रत्यक्षान येतलें, ही म्हज्या सारक्याची एक खंत आसा.